नमस्कार, मी संगीता काळे. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हो का, एक कोबीचा कांदा घेतला आहे. बरं, एक कोबीच्या कांद्याचं आपल्याला काय बनवायचं आहे? आता मी तर तुम्हाला इथं एक कोबीचा कांदा दाखवला आहे. चला त्याला मधून कट करून घेऊया. तसा एक कोबीचा कांदा काय लागायचा नाही आहे. अर्धा कांदा घेणार आहे मी, अर्धा साईडला ठेवणार आहे. चला आता या अर्ध्या कांद्याचं आपण काय बनवायचं आहे. अगदी त्याला बारीक कट करून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे. अगदी बारीक मैत्रिणीनं कट केलेला आहे. आता इथं मिक्सरचा बाऊल घ्यायचा आहे. बघा, मिक्सरच्या बाऊलमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? अगदी भरपूर लसूण टाकायचं आहे. फक्त चुरगळून घेतलेला लसूण आहे तो टाकून दिला आहे आणि 5-6 मिरच्या याही टाकून दिल्यात. आणि आता काय टाकायचं? अजून तो टाकायचं आहे. इथे टाकायची अर्धा चमचा जिरी आणि आता टाकायच्यात 1 चमच्याचं माप धने. धने, मिरच्या आणि लसूण, जिरी हे आपल्याला पूर्ण बारीक वाटून घ्यायचे बरं का. कोबीचा कांदा स्वच्छ धुवून मी कढईत टाकून घेतलेला आहे पहा, अगदी मस्तपैकी. कांदा तर आपण कढईत टाकून घेतला आहे बघा, स्वच्छ धुतलेला कांदा आहे. आता टाकायची आपल्याला मूठभर कोथिंबीर. ती कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. चला आता जे वाटण वाटलं आहे ते सुद्धा आपण टाकून घेऊया. बघा, अगदी बारीक वाटले, थोडंसं चरबट राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. असं नाही की तुम्ही फारच बारीक वाटायचं. अगदी थोडंसं माझ्याकडून बी चरबट राहिले. संपूर्ण वाटण मी त्याच्यात पुसून घेते बघा. मग आज काय खास, खूप खास मेनू आहे हा, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यात टाकायचं आहे 1 वाटीभर बेसन पीठ. हे 1 वाटीभर बेसन पीठ आपण तर टाकून दिले. कोबीची भाजी खाऊन खाऊन तर खूप कंटाळा येतो बघा प्रत्येकालाच. आणि सपाट वाटी तांदळाचं पीठ, ही छोटी वाटी आहे, सपाट वाटी मी टाकलेली आहे. अगदी मोजून मापूनच घेतलेलं आहे. आणि समजा जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त यूज करू शकता. आता इथं मी 2 चमचा हे तीळ टाकणार आहे बरं का, सफेद तीळ. सफेद तिळाने चव एक अप्रतिम लागते. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. चवीपुरतं मीठही आपण टाकून दिलंय. आता काय टाकायचं? अजूनही टाकायचं आहे, पाहू शकता तुम्ही पुढं. इथं टाकले मी अर्धा चमचा हळद. मग टाकले धना पावडर थोडीशी. आपण धने वाटून घेतलेत तरीही मी टाकलेले पहा. चला, याच्या विरहित आपल्याला काहीही घालायचं नाहीये. आता हे पूर्ण आपल्याला मळून घ्यायचे बरं का. आणि पाणी बी जसं लागन तसं वाटायचं. मी आता काय मिक्सरच्या बाउलमध्ये जी मिरची वाटली होती त्याच्यातच पाणी घेतलेलं आहे. पण ते सुद्धा जास्त आहे, तेवढं काही लागणार नाही आहे बघा मैत्रिणींनो. चला आता हे मस्तपैकी आपण असं एकजीव करून घेऊया. आणि खरंच खूप खास व्हिडिओ आहे, कारण की आपल्याला कोबीची भाजी खाऊन सुद्धा कंटाळा येतो. मग त्या कोबीपासून अनेक प्रकार होतात आणि ते खूप सुंदर लागतात, अगदी कोबीच्या भाजीपेक्षा सुंदर लागतात. चला आता इथं चाळण घेतलेली आहे आणि आपण संपूर्ण ते बघा मळून घेतलेलं आहे मस्तपैकी. मळून घेतले आणि आता करायच्यात आपल्याला त्याचं अशी मुटके टाईप वळकुट्या करून घ्यायच्यात बघा. हे बघा, मस्तपैकी अशा चाळणीत ठेवायच्यात आपल्याला. आता संपूर्ण याच्या तेवढ्या मुटके करून घ्यायच्यात. मग किती होईल तेवढ्या बनवायच्यात. मैत्रिणी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांना बी माझे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनीसुद्धा हे करा, सबस्क्राईब करा बघा नवीन असेल. चला आता कढईत पाणी ठेवलं आहे गॅसवर आणि आपण झाकणसुद्धा ठेवलं आहे 5-1 मिनटं. पाहूया आता. अगदी छानपैकी आपल्या ते मुटके वळकुटे अगदी मस्त झालेत बरं का. बघा, हे कोबीची मुटकी अशी करून तर पहा, एवढी सुंदर लागतात, खूप सुंदर. आणि अगदी त्याला जाळी पडणार बरं का, पाहू शकता तुम्ही. अगदी सहज निघणार ह्या आणि अगदी मस्त कडक झालेल्या आहेत. फक्त आता साधारण चिकटले त्याच्यामुळं मी कलथणी काढते.
चला आता काय करायचं, आता आपल्याला हे एक एक मुटकं मस्तपैकी आता कट करून घ्यायचं बरं का. आणि लय पातळ बी नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं. पातळ केलं की त्याचा भुगा होतो बरं का मैत्रिणींनो, की मापातच कोणतीही गोष्ट ठेवायला लागते आपल्याला. हे बघा अगदी मस्तपैकी अशा वड्या पडल्यात, खमंग अशा वड्या आहेत. अगदी तोंडात टाकली की वडी विरघळते, एवढी भारी होती बघा. आणि चव बी खूप अप्रतिम लागते. आणि तुम्ही अशा पद्धतीने कधी वड्या केल्यात का हो? नक्कीच मला सांगा की या कोबीच्या वड्या केल्यात का कधी. मी तुम्हाला कोबीच्या वडीची ही दुसरा प्रकार दाखवलेला आहे बघा. पहिली दाखवला होता तो पानांचा, आणि आता दाखवला आहे संपूर्ण कोबी चिरून. मग बघा हे दोन्ही बी वड्या, हे दोन्हीही प्रकार एवढे सुंदर लागतात मैत्रिणी, खूप सुंदर लागतात. आणि हा व्हिडिओ नवीनच आहे, तुम्ही बघा. आणि आवडला तर नक्कीच मला सांगा, नाही आवडला तरीही सांगा. चला आता वड्या आपण पूर्ण अशा मस्तपैकी कलर येतोपर्यंत परतून घेऊया बरं का. अगदी कलर येतोपर्यंत आपल्याला परतायच्यात, आणि त्या खूप अप्रतिम होतात. कलर आला की खूप सुंदर, आणि कलर बी एवढा सुंदर दिसतो त्याचा, खूप सुंदर. बघा बघा काय खरपूस, आणि त्याला आताच जाळी पडायला लागलेली आहे. बघा त्या वड्या बघूनच तोंडाला पाणी सुटतं, एवढ्या सुंदर वड्या होतात मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही की कोबी खायला अशा पद्धतीने जर केलं ना, तर कोबी खायला कधीच कंटाळा येणार नाही आहे. आणि खरं सांगू का मैत्रिणी, माझ्याकडं कोबीचे बरेच प्रकार आहेत. मी नक्की तुम्हाला दाखवणार एक एक. आणि पहा, तुम्हाला आवडला तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा बघा. बघा किती छान कलर आलाय, खूप सुंदर कलर आहे मैत्रिणींनो. एवढ्या सुंदर दिसतात ना त्या, आकर्षित. पाहू शकता मैत्रिणींनो वड्या तुम्हाला कशा वाटतात ह्या. बघा अगदी जाळीदार झाल्यात बघा, सहज अगदी हात लावायला वार की त्या तुटतात, एवढ्या सुंदर वड्या झाल्यात. आणि चव तर काही सांगूच नका, खूप अप्रतिम चव लागते याची.